विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, बघा आपली आता नुकतीच प्रथम सत्र मूल्यमापन संपलेलं आहे आणि आता तुम्ही बघताय बघा 23 तारखेपासून प्रत्येक विषयाच्या प्रश्नपत्रिकेचं तुम्हाला अपेक्षित उत्तरं कोणती आहे याचं मार्गदर्शन केलं जातंय। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या सायन्स या विषयाचं सेमी माध्यमाच्या सायन्स या विषयाच्या प्रश्नपत्रिकेची अपेक्षित उत्तरं काय होती, तुम्ही तर उत्तरपत्रिका लिहिलेलीच आहे, पण आपल्याला अपेक्षित उत्तरं काय होती याच्या संदर्भात मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे। इयत्ता 6वी सायन्स बघा, क्वेश्चन नंबर फर्स्ट ए, राईट आन्सर इन वन सेंटेन्स। हा प्रश्न होता बघा तुमचा प्रश्न पहिला ए भाग, त्याच्यात राईट आन्सर इन वन सेंटेन्स म्हणजे खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा। एनी 4 त्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे, विच युनिट युजेस टू मेजर टेम्परेचर ऑफ द बॉडी। याचा आन्सर आहे बघा डिग्री सेल्सियस और फॅरेनहीट। सेकंड, व्हॉट आर द क्लोथ्स मेड फ्रॉम। क्लोथ्स आर मेड फ्रॉम कॉटन, सिल्क अँड फायबर्स। थर्ड, व्हॉट आर द टाईप ऑफ डिझास्टर्स। या प्रश्नाचं उत्तर असं होतं बघा, टाईप ऑफ डिझास्टर्स आर 2 टाइप्स ऑफ डिझास्टर दॅट आर मॅनमेड डिझास्टर्स अँड नॅचरल डिझास्टर। फोर्थ, व्हॉट आर द पार्ट्स ऑफ प्लांट्स। स्टेम, आन्सर आहे याचं बघा स्टेम, रूट, फ्लावर्स, लीव्ज अँड फ्रूट्स। फिफ्थ क्वेश्चन होता यातला, व्हॉट आर द प्रपोर्शन ऑफ गॅसेस इन स्ट्रॅटोस्फियर। In stratosphere, proportion of gases is 19%. क्वेश्चन नंबर ए मधला बी पार्ट आहे, फिल इन द ब्लँक्स विथ द प्रॉपर वर्ड्स फ्रॉम द ब्रॅकेट्स। म्हणजे बघा कंसामध्ये काही पर्याय दिलेले आहेत, ते पर्याय निवडून तुम्हाला रिकाम्या जागा पूर्ण करायच्या होत्या। फर्स्ट, न्यू सबस्टन्सेस प्रोड्यूस बाय प्रोसेसिंग नॅचरल सबस्टन्सेस आर कॉल्ड डॅश डॅश सबस्टन्सेस। त्याचा आन्सर होतं बघा मॅनमेड सबस्टन्सेस। सेकंड, वॉटर इज कंटिन्युअसली, त्याचं आन्सर होतं इव्हॅपोरेटिंग। थर्ड, स्टेम ऑफ द डॅश डॅश इज फ्लेशी। स्टेम ऑफ द कॅक्टस इज फ्लेशी। फोर्थ, द एबिलिटी ऑफ लिव्हिंग थिंग्स टू रिस्पॉन्ड टू अ स्टिम्युलस इज कॉल्ड देअर रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाई। फिफ्थ, द लेयर ऑफ ओझोन गॅस ॲब्सॉर्ब्स डॅश डॅश रेज दॅट कम फ्रॉम द सन टू द अर्थ। याचा आन्सर होतं बघा अल्ट्रा व्हायोलेट। सिक्स्थ, व्हेन वी वर्क इन द सन कंटिन्युअसली फॉर अ लॉंग टाईम कॉजेस सनस्ट्रोक। त्याच्यानंतर थर्ड, मॅच द फॉलोइंग। सी पार्ट आहे बघा क्वेश्चन नंबर 1 मधला सी पार्ट, मॅच द फॉलोइंग। ए ग्रुपमध्ये बघा फर्स्ट थर्मोमीटर, याचा आन्सर आहे मर्क्युरी। बी ग्रुपमधल्या पर्यायातून शोधून लिहायचं होतं मर्क्युरी। सेकंड आहे अमिबा, अमिबाचं जोडी लागते बघा मॅच द फॉलोइंग युनिसेल्युलर ॲनिमल। थर्ड आहे ॲम्फिबियन, याचा आन्सर आहे फ्रॉग। फिश, आन्सर आहे गिल्स अँड वॉटर व्हेपर, याचा आन्सर आहे रेन। त्याच्यानंतर बघा तुमचा क्वेश्चन नंबर 2 त्यातला ए पार्ट होता, राईट कॉन्टॅक्ट नंबर फॉर डिझास्टर मॅनेजमेंट। फर्स्ट होतं डिझास्टर मॅनेजमेंट सेल, त्याचा नंबर आहे बघा 108। सेकंड, फायर ब्रिगेड, फायर ब्रिगेडचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 101। त्याच्यानंतर बी पार्ट होता, राईट 2 नेम्स ऑफ ईच, एनी 2, 3 दिलेले तिचे, त्यातले तुम्हाला कोणत्याही दोघांचे उत्तर लिहायचे होते। फर्स्ट आहे ब्रिटल सबस्टन्सेस। ब्रिटल सबस्टन्सेस याच्यामध्ये बघा फर्स्ट चॉक, ब्रिक, ॲलम किंवा ॲलम या 3 पैकी किंवा अजूनही जे ब्रिटल सबस्टन्सेस आहे कुठलेही 2 तुम्हाला त्याचे एक्झाम्पल लिहायचे होते। सेकंड आहे फ्लावरिंग प्लांट्स। फ्लावरिंग प्लांट्समध्ये रोज आहे, क्रायझॅन्थॅमम, हिबिस्कस। थर्ड, पार्ट्स ऑफ बायोस्फियर, याच्यामध्ये बघा लिथोस्फियर, हायड्रोस्फियर अँड ॲटमॉस्फियर, याच्यापैकी 2 एक्झाम्पल तुम्हाला लिहायचे होते। सी पार्ट आहे बघा क्वेश्चन नंबर 2, याचा सी पार्ट आहे ट्रू ऑर फॉल्स, चूक की बरोबर आहे विधानं ते लिहायचे होते तुम्हाला। फर्स्ट होतं वॅक्स इज मेड बाय मेल्टिंग अ सँड।
हे जे सेंटेन्स आहे हे सेंटेन्स फॉल्स आहे. सेकंड, लँड अँड सॉईल आर द सेम थिंग, हे सेंटेन्ससुद्धा फॉल्स आहे. अँड थर्ड, ड्यू टू स्टॉर्म डिस्टर्बशन ऑफ इलेक्ट्रिक सप्लाय, हे जे सेंटेन्स आहे हे ट्रू आहे. अँड फोर्थ, ब्रेन इज मोर डेव्हलप इन व्हर्टिब्रेट ॲनिमल्स, हे विधानसुद्धा किंवा हे सेंटेन्ससुद्धा ट्रू आहे. आता याच्यानंतर बघा तुम्हाला क्वेश्चन नंबर 3 होता, त्यातला ए पार्ट होता गिव सायंटिफिक रिझन्स. 4 सायंटिफिक रिझन्स आहेत, त्यापैकी तुम्हाला एनी 3 कुठलेही 3 सोडवायचे होते. त्यातला फर्स्ट आहे बघा, वी मस्ट यूज कॉटन क्लोथ्स इन समर. म्हणजे काय, आपण उन्हाळ्यामध्ये सुती कपडे वापरायला पाहिजेत. याचं कारण काय, वी मस्ट यूज कॉटन क्लोथ्स इन समर बिकॉज कॉटन क्लोथ्स आर मेड फ्रॉम नॅचरल फायबर. दिस स्वेट इज absorbed in the fibers and the skin remains dry and no chance to catching skin infection is less by using clothes made from synthetic fibers. म्हणजे याच्यामध्ये 3 मुद्दे पाहिजे होते बघा तुमचे, कोणते, तर क्लोथ्स आर मेड फ्रॉम नॅचरल फायबर्स, these fibers absorbs sweat and there is no chance of infection to skin. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन होता, केरोसिन लेफ्ट ओपन इन अ डिश डिसअपियर्स. म्हणजे रॉकेल उघड्यावर जर ठेवलं तर ते नाहीसं होतं. याचं उत्तर काय आहे, याचा आन्सर काय आहे किंवा याचं रिझन काय आहे, तर द केरोसिन लेफ्ट इन ॲन ओपन डिश गेट्स evaporated the temperature of the surrounding hastens this process of evaporation and thus the kerosene completely evaporates and disappears. त्याच्यानंतर थर्ड क्वेश्चन होता याच्यातला, वॉटर इज लाईफ. याचा आन्सर आहे बघा, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कॅनॉट सर्वाईव्ह विदाऊट वॉटर. काय रिझन आहे, वॉटर इज लाईफ का म्हणतात, तर त्याचं रिझन काय आहे की लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कॅनॉट सर्वाईव्ह विदाऊट वॉटर अँड दिस ॲनिमल्स अँड सॅप ऑफ द प्लांट ऑल्सो हॅव हाय प्रपोर्शन ऑफ वॉटर, देअरफॉर वॉटर इज सेड टू बी लाईफ. त्याच्यानंतर बघा फोर्थ क्वेश्चन होता तुमचा, वॉटर हायसिंथ फ्लोट ऑन वॉटर. म्हणजे जलपर्णी पाण्यावर का तरंगते, तर याचा अर्थ, याचा रिझन असं आहे बघा, दी स्टेम ऑफ हायसिंथ इज हॅलो अँड स्मूथ अँड फ्लेशी, देअरफॉर हॅलो फ्लेशी नाही, सॉरी फ्लेशी नाही, तर त्याच्या ज्या दांडी असते जलपर्णीची ती पोकळ असते, हॅलो असते आणि म्हणून ती पाण्यावर तरंगते. वॉटर हायसिंथ फ्लोट ऑन वॉटर. क्वेश्चन नंबर 3 मधला बी पार्ट होता बघा तुमचा, राईट आन्सर्स ऑफ फॉलोइंग क्वेश्चन्स. याच्यात पण 4 क्वेश्चन दिलेले आहे, 4 क्वेश्चन आर गिवन अँड यू सॉल्व एनी 3. तुम्हाला त्यातले कुठलेही 3 सोडवायचे होते बघा. तर त्यातलं पहिलं आहे बघा, राईट अबाउट एअर पोल्युशन. म्हणजे हव्या प्रदूषणाबद्दल लिहा किंवा तुम्हाला काय माहिती ते सांगायची होती. तर याच्यामध्ये बघा, दी एमिशन ऑफ स्मोक scattered in a atmosphere on large scale through different agencies and this smoke directly with atmosphere disturbing the balance between the constituents of air and this is called air pollution. विविध कारखान्यांमधून निघालेला जो धूर असतो बघा, तो धूर डायरेक्टली म्हणजे